नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एल-पी-जी गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता ही नेहमीच उत्सुकतेचा विषय असते. गेल्या काही महिन्यापासून दरात कोणतीही दरात कोणताही मोठा दिलासा मिळाला नसल्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून मोठी गॅस किंमत अपडेट समोर येत असल्याची जोरदार चर्चा आहे. 1 डिसेंबर 2025 पासून मोठे बदल अपेक्षित होऊ शकतात. तेल कंपन्या आणि केंद्र सरकार घरगुती एल-पी-जी सिलेंडरच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे. हे बदल सर्वसामान्यांना दिलासा देणारे असतील अशी अपेक्षा आहे. तर किमतीत मोठी कपात 1 डिसेंबर 2025 पासून गॅस सिलेंडरच्या एल-पी-जी सिलेंडर किमतीत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सबसिडी वाढ. आता या विषयामध्ये ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सबसिडीची जी काही रक्कम वाढवण्यात येत आहे, यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर विचारणा सुरू झाली आहे. अंतिम घोषणा किमती किती कमी होतील किंवा सबसिडी नेमकी किती वाढेल याची अधिकृत घोषणा 1 डिसेंबरच्या आसपासच होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरवरती जे काही सबसिडी आहे, या सबसिडीमध्ये किती वाढ होणार आहे यावर चर्चा चालू आहे आणि लवकरात लवकर जी काही वाढीव रक्कम आहे ते घोषित होणार आहे. 1 डिसेंबरच्या आसपास टाईम लागू शकतो. 450 रुपयाला जो गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेसाठी नवीन पात्रता 2025 पासून एक लागू करण्यात आलेली आहे. सरकारने सबसिडी वाढवल्यास पुन्हा एकदा एल-पी-जी सिलेंडरचा दर 450च्या आसपास येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही सवलत प्रामुख्याने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या पी-एम उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. जे पी-एम उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनाच हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे काही सबसिडी आहे याच्यामध्ये वाढीव रक्कम जी आहे त्याची घोषणा ही लवकरच होईल आणि एक मोठी रक्कम जी सबसिडी आहे तो तुमच्या बँक अकाउंटला जमा होईल. तर या योजनेमध्ये पी-एम उज्ज्वला योजनेमध्ये काही निकष आहेत. ज्यांना कुणाला रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आहे त्यांनी करून घ्या. ज्यांना कुणाला गॅस कनेक्शन करायचं आहे पी-एम उज्ज्वला योजनेमधून तर त्यांनी करून घ्या. यासाठी निकष आणि पात्रता आपण थोडक्यात समजून घेऊया. अर्ज करणारी महिलाच असावी. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे आणि कुटुंबामध्ये इतर कुणाच्या नावावरती गॅस कनेक्शन हा नसावा. याच्यामध्ये एस-सी, एस-टी, आता सामाजिक प्रवर्ग एस-सी, एस-टी, ओबीसी 2011 नुसार गरीब कुटुंबातीलच असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे, 2.5 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेस जर नोंदणी करत असाल तर हे काही जे निकष आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घ्या. लाभार्थी महिला असावी आणि 2,50,000 जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त नसावं. जर सरकारने सबसिडीची रक्कम जर वाढवली तर ती थेट तुमच्या बँक अकाउंटला जमा होईल. एल-पी-जी सबसिडी स्टेटस ऑनलाईन तपासण्यासाठी सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम तुम्हाला mylpg.in या वेबसाईटवरती जायचं. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, उदाहरणार्थ HP, भारत गॅस, इंडियन गॅस, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉगिन केल्याच्यानंतर कंपनीच्या पेजवरती न्यू यूजरवर क्लिक करून तुमच्या खात्याची न्यू यूजरवर क्लिक करून तुमचे खाते तयार किंवा थेट लॉगिन करू शकता आणि स्टेटस तपासू. महागाईच्या या काळात सर्वसामान्य बजेट सांभाळण्यासाठी 1 डिसेंबर 2025 हा दिवस महत्त्वपूर्ण ठरू शकतो. सिलेंडरचे दर कमी होतात की सबसिडी रक्कम वाढते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जर हा निर्णय लोकांच्या बाजूने लागला तर स्वयंपाकघरातील खर्चावर थोडाफार दिलासा नक्कीच मिळणार आहे. एकतर यामध्ये सबसिडी
सबसिडी वाढेल किंवा जे गॅसचे जे काही दर आहेत ते कमी होतील. तर या दोन्ही गोष्टींमध्ये लाभार्थ्यांचा फायदाच आहे. दर कमी झाले तरी लाभार्थ्यांचा फायदा आहे. जर गॅस कनेक्शन जे काही आणि सबसिडी जरी वाढली तरी नागरिकांचा यामध्ये फायदाच आहे. आणि जर गॅसचे दर कमी झाले तरी फायदा आहे. आता पाहूयात 1 डिसेंबर 2025 रोजी याबद्दल महत्त्वपूर्ण काही ना काही घोषणा होणार आहे. त्याच्या अगोदरच होईल. जो काही निर्णय आहे त्याच्या अगोदरच येईल. एक अशी छोटीशी एक माहिती होती. तर भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. धन्यवाद.